ट्रेंडिंग असं जेंटल पॅरेटिंगच्या नादात सगळ्या मम्म्या मेंटल व्हायला लागल्यात, त्याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे. अजिबात आताचे लेकरं ऐकत नाहीत, अजिबात. माझी पोरगी तर लय डेंजर आहे. तर असं मी का म्हणते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही कढई मी दारावर घेतलेली होती. दारावर जे भांडे विकायला येतात ना लोक, त्यांच्याकडून ही मी कढई घेतलेली होती. खूप सुंदर कढई आहे, एकदम जाडबुड आहे याचं, म्हणजे चिटकणार वगैरे नाही काही याच्यामध्ये, भाजी वगैरे काहीही चिटकणार नाही, कारण की एकदम जाड असं आहे त्याचं बुड. आणि चांगली आहे, खूप भारी आहे, मला तर खूप आवडली ही कढई. तर इथं कढईचं स्टिकर काढण्याची पद्धत तुम्हाला माहीत होती का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर काय करायचं आहे, कढई आहे ना 2 सेकंद गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर ते स्टिकर आपोआप निघून येतं, हाताने काढून घ्यायचं. ते फक्त चटका बसणार नाही याची काळजी घ्या. तर इथे ही मला म्हणत होती की मम्मी मला बाहेर फिरायला घेऊन चल. आता हिला जेवायला घालायचं, तिच्यासाठी जेवायला बनवायचं, का हिला घेऊनच फिरायचं. तर तिला घेऊन नाही गेले, तशी कोपऱ्यात जाऊन बसली. त्याच्यानंतर राग आला तर डायरेक्ट कपाटातले कपडे काढायला घेतले, अख्खा ढीग रचून ठेवला माझ्यासाठी हिने. मग त्याच्यानंतर कपड्याच्या घड्या वगैरे घातलं, सगळं कपाट आवरलं. त्याच्यानंतर संध्याकाळी इथे 4-5 वाजता कढईचं उद्घाटन करायला घेतलं मी. आमच्या तिघींसाठी मी मॅगी पार्टी करत होतो. आम्ही पार्टीसाठी मॅगी बनवत होतो. अशा छोट्या छोट्या आमच्याकडे पार्ट्या चालूच राहतात. तर मस्त अशी मॅगी एन्जॉय केली आणि आम्ही पण खात होते आणि त्या दोघींना पण दिली, आमच्या घरातल्या कार्टून्सला दोन्ही पण दिली मॅगी खायला आणि मी पण खात होते. तर मीला काहीच शिकवलेलं नाही की हाय कर बाय कर, असं काहीच शिकवलेलं नाही मीला. ही माझं बघून बघून सगळं मनाने शिकतीये. आता इथे मी काहीच नाही, फक्त तिच्याकडे कॅमेरा फिरवला आणि तिचं लगेच हाय चालू झालं. म्हणजे मीला काहीच शिकवलेलं नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.